मीरा भाईंदर शहराच्या भविष्यातील पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित असलेल्या सूर्या प्रकल्पाच्या कामाला पुन्हा वेग आलाय। मीरा भाईंदरकरांच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। गेल्या काही दिवसांपासून शहरात सूर्या प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी मोठ्या व्यासाचा पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे। मात्र विशेषत म्हणजे काशीमीरा परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली। यामुळे नागरिक, वाहन चालक आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर काशीमीरा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी संबंधित कंत्राटदाराला वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। कामाच्या ठिकाणी योग्य नियोजन, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा उपाययोजना आणि पर्यायी मार्गाची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले। संबंधित कंत्राटदाराने पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यानंतर आता पाईपलाईन टाकण्याच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली। या उपाययोजनांमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होते। सूर्या प्रोजेक्ट अंतर्गत जे पाईपलाईन करण्याचं काम चालू आहे त्या ईगल इन्फ्राला ते काम दिलेले आहे। ईगल इन्फ्राचे कॉन्ट्रॅक्टर आमच्या सोबत आहेत, आम्ही इंजिनियर आमच्या सोबत आहेत। आम्ही त्यांना सांगितलं होतं की या ठिकाणी जे कामकाज आहेत त्यांचं जे काम चालणार आहे ते अतिशय वेगाने करा, नवीन टेक्नॉलॉजी यूज करा, फास्ट काम करा, जेणेकरून ट्रॅफिकला लोकांना ट्रॅफिकमुळे अडथळा होणार नाही, अडचण होणार नाही, लोकांना समस्या निर्माण होणार नाही। वॉर्डन नेमण्यासाठी सांगितले होते, बॅरिकेडिंग करण्यासाठी आम्ही सांगितले होते। आता त्यांनी बॅरिकेडिंग केलेली आहे, तुम्ही बघू शकता याच्या बाजूला, मागच्या बाजूला बॅरिकेडिंग केलेली आहे। ट्रॅफिक वॉर्डन पण त्यांनी नेमलेले आहेत, त्यांचे ट्रॅफिक वॉर्डन आमच्या पोलीस अंमलदारांबरोबर या ठिकाणी ट्रॅफिक व्यवस्थापन करतायत। आम्ही या ठिकाणी रस्ता डायव्हर्ट करणार आहोत। जो मागचा पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपवरून लहान गाड्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार या मार्गाने परत बाहेर काढणार आहोत। सध्या तरी हा जो नीलकमल नाक्याचा ब्रिज आहे या ब्रिजच्या खालून मोठ्या गाड्यांना आपण सोडत नाहीये किंवा यू टर्न मारण्यासाठी परमिशन देत नाहीये, कारण या काशीगाव पोलीस स्टेशन कडून या बाजाराकडून जो रस्ता येतोय या ठिकाणाहून लहान गाड्यांची वर्दळ जास्त आहे, त्यामुळे मोठ्या गाड्यांना आपण विरुद्ध दिशेने सोडत नाहीये। पुढे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारातून ज्या मोठ्या गाड्या येणार आहेत त्यांना पण आपण समोरच्या बाजूला सोडत नाहीये, त्यांना आपण काशीमीरा नाक्यावरून यू टर्न मारून पुन्हा वेस्टर्न हॉटेलच्या दिशेने पाठवतोय। महापौरांनी सुद्धा याची पाहणी केली होती, मध्यस्थी करून त्यांनी नंतर काम सुरुवात केलं। आता पुन्हा तुम्ही त्या महापौरांना सांगणार महापौर मॅडम आल्या होत्या, त्यांनी पाहणी केली होती, त्यांच्या पाहणीप्रमाणे काम चालू करण्यात आलेलं आहे आणि ईगल इन्फ्राने तसं त्यांना प्रॉमिस केलेलं आहे की आम्ही दिलेल्या मुदतीमध्ये हे 200 मीटरचं जे काम आहे पाईप टाकण्याचं ते आम्ही पूर्ण करू। त्या अनुषंगाने आम्ही काम त्या अनुषंगाने वाहतूक शाखेने कामाला परमिशन दिलेली आहे। रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी रिफ्लेक्टर, ज्या ठिकाणी काम चालू आहे या ठिकाणी तुम्ही मागे बघू शकता त्या ठिकाणी रिफ्लेक्टर लावलेले आहेत। ईगल तर्फे त्या ठिकाणी कंटिन्यूस रात्रीच्या वेळी सुद्धा आम्ही वॉर्डन तिथे ठेवणार आहोत आणि त्यांना आम्ही सांगितलेले रात्रीचे वॉर्डन ठेवा, त्यांनी ठेवलेले आहेत।